अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी रुपाली पाटलांनी केली आहे। चाकणकर पदावर राहिल्या तर तपासामध्ये फेरबदल करतील असा आरोप पाटील यांनी केलाय। व्हिडिओ तपासासाठी कोर्टामध्ये गेले पाहिजेत, रुपाली पाटलांची मागणी आहे। माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, आपण तातडीने महिलांना सुरक्षित सक्षमतेची विश्वास दाखवण्यासाठी आणि सत्ताधारी आम्ही सत्तेतले खमके असलेले विश्वास दाखवण्यासाठी तातडीने चाकणकर यांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे। जर चाकणकरांना कुठे नैतिकता उरली असेल तर त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा। त्या पदावर असताना या प्रकरणाची चौकशी होणार नाही, हस्तक्षेप केला जाईल। आम्हाला या गुन्ह्यामध्ये कायद्यामध्ये कुणाचाही हस्तक्षेप नको आहे आणि जर तुम्ही राजीनामा दिला नाही तर महाराष्ट्रातल्या समंद कानाकोपऱ्यातनं तुम्हाला आंदोलन दिसेल आणि त्याची तोशीस ही सरकारवर असेल। अशोक खरात ढोंगी साधू या शब्दात गिरीश महाजन यांच्याकडून टीका करण्यात आलेली आहे। या 10-15 वर्षाच्या काळामध्ये अनेक जे मोठे मोठे महाराज स्वतःला स्वयंभू महाराज करून घेतलं होतं, त्यांचे अनेक लाखो अनुयायी आहेत खरं म्हणजे। तर त्यात कोणाची चूक आहे असं म्हणणारच नाही ना। एकदा आपला समाज कसा आहे, सगळा भावूक आहे, त्यामुळे महाराज म्हटलं की आपली पप्पा त्यांच्याकडे वळतात आणि म्हणून त्यावेळेला ते झालं असेल। पण नंतर त्यांचे कारनामे जर समोर आले तर त्यांना काय सगळे भक्तगणच जबाबदार आहेत तर त्यांचे फॉलोअर जबाबदार असं होत नाही। पण अशोक खरात हा ढोंगी साधू आहे, ढोंगी महाराज आहे, त्याचा समोर आलेला आहे। गेल्या काही दिवसापासून त्याची चर्चाही सुरू होती, पण आता ते पुढे आलेलं आहे, समोर आलेलं आहे। मला वाटतं त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे। महिला आयोगाच्या अध्यक्ष खोटं बोलत आहेत या शब्दात राऊतांनी टीका केली आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षांनी मिनिटभरही पदावर राहू नये या शब्दात राऊत आक्रमक झालेत। नैतिकता दाखवत रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राऊतांनी केली आहे। ट्विट करून म्हणतात कॅप्टन खराट यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल मला काहीच कल्पना नाही, असं कसं होऊ शकतं? मूर्ख आहेत त्या आणि खोटं बोलतायत। त्या खोटं बोलतायत। मुळातच त्या पदावर त्यांनी मिनिटभरही राहू नये। त्यांच्यात थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर यात वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न येतो कुठे? याच्यामध्ये अनेक गोष्टी गेल्या काही काळापासून चर्चेला येत होत्या। शेवटी एका महिलेनं असह्य होऊन तक्रार केलेली नाशिकमध्ये, पण अशा प्रकारे तिथे काहीतरी चाललेलं आहे बंद दाराआड। महिलांचे हुंदके ऐकायला येत होते अनेक ठिकाणी। तुमचं काम आहे आणि तुम्ही दबाव आणून अनेकांना तक्रारी दाखल करण्यापासून रोखल्याची प्रकरणं समोर आलेली आहेत। ये सब मामला यानी महाराष्ट्र का जेफरी एप्स्टाइन फाइल जैसा ही है, उससे भी भयंकर है। अब देखिए मेरे पास बहुत सी वीडियो आए हैं, एप्स्टाइन फाइल है और ये मुझे लगता है उसमें ऐसे भी बड़े बड़े लोग हैं भारतीय जनता पार्टी के और सत्ताधारी पार्टी के। अगर ये सामने आएगी, पुलिस अगर सामने लाएगी, उनके पास 56 क्लिप्स है उनके मोबाइल में, अगर ये सामने आएगा मामला तो महाराष्ट्र की सरकार गिर जाएगी। नाशिक मधल्या भोंदू बाबाला अटक करण्याचं काम पोलिसांनी केलंय या सरकारने केलंय। कुठल्याही भोंदू बाबांना आणि महिलांचा अत्याचार करणाऱ्याला पाठीशी घालणार हे सरकार नाही। वाझे काय लादेन आहे का असं म्हणून ज्या मुख्यमंत्र्यांनी उद्धवजी ठाकरे यांनी वाझेला पाठीशी घातलं तसं हे सरकार नाही। ज्या साधू संतांची हत्या झाली होती त्या आरोपीला पाठीशी घातलं ते उद्धवजी ठाकरे यांचं सरकार नाही, हे देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार आहे। नाशिकच्या भोंदू बाबाला बेड्या घालण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांच्या पोलिसांनी केलंय। या प्रकरणामध्ये कुणीही दोषी असेल तर त्याला निश्चितपणे शिक्षा होणार।